नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर पहा, साईज इथे 36 आहे आणि उंची आहे 14 इंच। तर याचा चौथा भाग होतो 9 आणि यामध्ये उंचीमध्ये आपण 1 इंच प्लस करून 15 इंच आपण उंची घेणार आहे। पहा, इथून 14 + 1 15, असं 15 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं। पहा, जास्तीत जास्त 36 साईजचे ब्लाऊज जे आहेत ते आपल्याला कटिंगमध्ये येतात। अगदी सावकाश असं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगणार आहे। उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथे शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर शोल्डर घेणार आहे मी इथं 5.5। अजून एकदा असंच मी 5.5 इंचावरती एक पॉइंट दिला। पहा, असे समसमान इथं हे 2 पॉइंट जे आहेत ते आले पाहिजेत। आणि मुंडा घेऊ आपण इथं 5.5। किती? 5.5 इंच मी इथं मुंडा घेणार आहे। आणि इथं एक आडवी लाईन अशी ओढून घ्यायची। ओढल्यानंतर 36चा चौथा भाग इथं 9 येतोय। तर 10 इंच गळा आहे म्हणून आपण आहे असा चौथा भाग इथं घ्यायचा आहे। डीप नेकमध्ये 11-12 इंचाच्या गळ्यामध्ये कसं कटिंग करायचं आहे ते मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। पहा, या आधीचा व्हिडिओ जो आहे तो 12 इंचाचा डीप नेक गळा याच्यावरतीच आहे, त्यामध्ये मी कसं कटिंग करायचं आहे हे दाखवलेलं आहे। पहा, इथून मी 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर इथं 30 आहे। आता तुमची कंबर इथं 32 असू शकते किंवा पहा कमी सुद्धा असू शकते, 29 असू शकते। त्यानुसार तुम्ही इथं छाती कमरेचा चौथा भाग करायचा प्लस त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी। तर पहा, 7.5 इंच याचा चौथा भाग येतो आणि त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि 1.5 इंच मार्जिन। तर कमरेचा चौथा भाग करायला विसरायचं नाही। पहा, नाही तर तुमचं कमरेमध्ये तुम्ही जर डायरेक्ट अशी लाईन ओढली तर तुमचं मार्जिन जे आहे एक तर कमरेमध्ये जास्त होईल नाहीतर कमी होईल। मग त्यामुळे सुद्धा तुमची फिटिंगची जी शिलाई आहे ती तिरकी जाते। म्हणून मी नेहमी सांगत असते, कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। एवढं मार्किंग झाल्यानंतर इथं आपण आता मुंड्याला आकार करून देऊन घेऊया। 1.25 इंचावरती पहा, या कोपऱ्यातून 1.25 इंचावरती असा एक पॉइंट द्यायचा। 36 साईज आहे म्हणून इथं मी हा पॉइंट पहा, या फिटिंगच्या पॉइंटपासून आतमध्ये 1.25 इंच घेतलं आणि इथे अर्धा इंच डाऊन केलं। आता हा जो मुंडा आहे, जी उंची असते पहा, त्याचा असा मध्य करायचा। मुंड्याला आकार देण्याची ही परफेक्ट ट्रिक आहे। यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात कुठेही घोळ येणार नाही। आता हे एवढे पॉइंट घेतल्यानंतर किती पॉइंट घेतलेत आपण? 1 2 3 आणि 4 हे पॉइंट घेतल्यानंतर हे पॉइंट फक्त आपल्याला जोडत जायचे। तर ते कसे जोडायचे पहा, हा जो सेंटर आहे इथून आपण जवळपास 1.25 इंच सरळ येऊन पहा, हा पॉइंट असा फक्त आपल्याला आकार देत जायचे। पहा, या पद्धतीने एकदम परफेक्ट असा मुंड्याचा आकार तयार होतो। तुम्ही पाहू शकता इथे पाठीमागच्या मुंड्याचा जो आकार आहे तो किती परफेक्ट असा तयार झालेला आहे। यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ वगैरे येत नाही। हा झाला पाठीमागचा मुंडा। पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी एक 1.5 इंच इथं पॉइंट द्यायचा। सेंटर केलाय तिथेच आतमध्ये एक 1.5 इंच पॉइंट देऊन इथून एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची। ओढल्यानंतर पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून आपण पहा 1.25 इंच घ्यायचंय। इथं 1.25 इंच म्हणजे किती पहा, 0.75 हा आपण पुढच्या मुंड्यासाठी पॉइंट घ्यायचा आहे आणि पाठीमागचा मुंडा आपण 1.25 इंचावरती घेतलेला आहे आणि इथे सुद्धा आपण 0.75 म्हणजे 1.25 इंच आतमध्ये घेतलेला आहे मुंड्याला आकार देण्यासाठी। याने परफेक्ट आकार येतात। पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी सुद्धा तसंच करायचं। सेंटर घ्यायचा, सेंटरवरून सरळ असं स्ट्रेट 1.25 इंचापर्यंत सरळ येऊन परत आपण आकार द्यायला स्टार्ट करायचंय। तर पहा, या पद्धतीने आकार द्यायचे।
एकदम परफेक्ट असे मुंड्याचे आकार तयार होतात. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. 2.25 इंच इथं मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे. हा झाला आता आपला पाठीमागचा भाग. आता आपण पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग करूया. इथं तुम्ही 10 इंचाचा गळा घ्यायचा, अर्धा इंच त्यामध्ये मार्जिन मिक्स करून 10.5 इंचावरती मार्किंग करून घ्या आणि गळ्याचे आकार द्या. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पाठीमागचा जो भाग आहे तो कसा तयार करायचा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. पुढचा गळा आहे 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि इथं 2.5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा. आणि असा बॉक्स तयार करून पहा, या पद्धतीने मी पुढचा गळा तयार केलेला आहे. इथे 1/2 इंच ते अर्धा इंच तुम्ही डाऊन करू शकता. जास्त डाऊन नका करू, शक्यतो 1/2 इंचच डाऊन करा. शोल्डर गळ्याकडे डाऊन करायचे. बोटनेक मध्ये आपण मुंड्याकडे डाऊन करतो आणि डीप नेक मध्ये गळ्याकडे शोल्डर जे आहे ते डाऊन करायचं आहे. क्रॉस पट्टी इथं मी घेणार आहे 2.5 इंच. इथून ही मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेतली. तर क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी इथं पहा 1/2 इंच घ्यायचंय. फक्त 1/2 इंच म्हणजे 0.75. आणि पहा, या पद्धतीने आकार द्यायचे क्रॉस पट्टीला. किती सुंदर असा आकार इथं तयार झालेला आहे पहा क्रॉस पट्टीला. कटोरी घेऊ आपण इथं 5.5 इंच. तर ही जी लाईन आहे यावरती आपण 5.5 इंच कटोरी घ्यायची. अजून एकदा असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि एक सरळ लाईन ओढून घेऊ. पहा, या पद्धतीने. यामुळे कटोरीला आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट असे येतात. गळ्याजवळ मी 1 इंच पॉइंट असा वरती देणार आहे. पहा, इथे 1 इंच पॉइंट वरती घेतलाय आणि इथून एक तिरकी लाईन अशी ओढून घेतली आणि पहा, या पद्धतीने फक्त इथं कर्व द्यायचा, आकार द्यायचा. पहा, किती परफेक्ट अशी कटोरी सुद्धा आपली तयार झालेली आहे. एकदम सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला 36 साईजचा कटोरी ब्लाउजचा डायग्राम जो आहे तो मी तुम्हाला समजावून सांगितलाय. यामध्ये बदल काय करायचे पहा, फक्त क्रॉस पट्टीमध्ये तुम्हाला अर्धा इंच मार्जिन जे आहे ते कपड्यावरती एक्स्ट्रा घ्यायचं आहे. पहा, इथे मी जिथं सांगितलंय तिथंच तुम्ही फक्त अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा घ्या. आता ही जी मूळ कटोरी आहे त्या कटोरीचं आपण वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहूया. इथे पहा, ही जी आपली मूळ कटोरी आहे ती अशा पद्धतीने तुम्ही एका दुसऱ्या पेपरवरती ड्रॉ करून घ्यायची. ड्रॉ केल्यानंतर इथे साईड पार्ट आपण जोडतो म्हणून अर्धा इंच मार्जिन घ्यायचं. किती घ्यायचं आहे? अर्धा इंच. इथे घ्यायचं आहे फक्त 1/2 इंच. गळ्याजवळ फक्त 1/2 इंचच मार्जिन घ्या. पहा, नाही तर गळा तुमचा पुढचा जो आहे तो कधी कधी मोठा होतो. पहा, तर तो त्याच कारणाने होतो. इथं तुम्ही जास्त मार्जिन घेता म्हणून. ही कटोरी वाढवण्यासाठी आपण इथं 1.5 इंच घेऊ. या साईडला 1.5 आणि इकडेही 1.5 इंच. टोटल आपण इकडे 3 इंच कटोरी वाढवलेली आहे. ही जी कटोरी आहे त्याचा असा मध्य करायचा, म्हणजे जे काही आपण इथून इथपर्यंत वाढवलेलं आहे कितीही येऊ दे त्याचा काय करायचा आहे? सेंटर करायचा आहे. हा सेंटर पॉइंट पहा बरोबर आपला असा समोर आलेला आहे. इथे पाहू शकता. म्हणजे आपल्या कटोरीचा टक्स जो आहे तो बरोबर सेंटरला येतोय, अजिबात तिरका होत नाही. इथून ही मी 1.5 इंच घेणार आहे. पहा, ठीक आहे. या पद्धतीने 1.5 इंच घेतल्यानंतर हा पार्ट असं जोडून घ्यायचा. जोडल्यानंतर हे किती येत आहे पहा, 5.1 म्हणजे 5 आणि वरती 1 पॉइंट येतोय. तर इथे सुद्धा तिथेच मार्किंग करायचं. जिथे येईल तिथेच असं मार्किंग करून घेऊन इथे हे असं जोडून घ्यायचं. पहा, आणि आकार देताना हळूहळू ही जी कटोरी आहे ती वाढवत अशा पद्धतीने ही तयार करायची. इथे
अर्धा इंच पॉइंट वरती देऊन ही कटोरी अशी आपली तयार झाली 36 साईजची. इकडे अर्धा इंच मार्जिन आणि इकडे अर्धा इंच मार्जिन. आता आपली कटोरी किती होती? मूळ कटोरी 5.5, तर त्याचा निम्मा किती येतो? 2.25 इंच. आणि इकडून ही 2.25 इंच. आणि टक्सची उंची इथे मी 2.25 इंच घेणार आहे. आणि हे असे जोडून घ्यायचे. या पद्धतीने टक्स दिल्यामुळे काय होतं, तुमची कटोरी छोटी किंवा मोठी अजिबात होत नाही. तर एकदम सोप्या पद्धतीने सर्वांना समजेल असं मी इथं ड्राफ्टिंग जे आहे ते सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.